आपल्या संरक्षणासाठी आगाऊची ठिकाणी असेल तर कुठलीही रिस्क घ्यायची नाही. आपण त्या असं लावून आपल्याला जर पाण्यात कुठं अडकलं बसलो तर अशा भरपूर उत्तर आहे. आता आपण प्लास्टिकची समस्या बघतो आपण किती पण पाणी अशा तुम्ही बाटल्या काय करायच्या एकत्र करायच्या. ही लाईफ जॅकेटच आहे, लाईफ रिंगच आहे. हे लाईफ जॅकेट आहे, हे आपण बाटल्याचं एकत्रित केले. काय करायचं आहे आपण आपल्या कमरेला बांधायचं आहे. काय करणार आपण आपल्या कमरेला हे बांधायचं आहे. त्याच्यामध्ये कोणाला काय वाटतंय का हे असंच का बांधते. दोन्ही कॅन टोपण लावून जाम लावून असं पाण्यामधून सरळ बाहेर जाऊ शकतो. ही कुठलेली टाकी आपल्या पद्धतीमध्ये भया थांबा 2 मिनिट. आज सांगलीच्या मारुती चौकामध्ये महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आदरणीय माळीसाहेब व त्यांच्या टीमने आपत्तीमध्ये म्हणजे पुरामध्ये आग लागल्यावरती आणि विविध आपत्तीमध्ये काय करावं याबद्दल एक फार चांगलं मार्गदर्शन केलं. हा मारुती चौक असा आहे की पुराचा पहिला फटका या एरियालाच बसतो आणि साधारण 40,000 पेक्षा जास्त लोकसंख्या या पुरानं पूर्णपणे वेढली जाते. एक बेट तयार होतो. अशा ह्या मारुती चौकामध्ये आज लहान मुलांपासून सगळ्यांना ज्येष्ठांना सगळ्यांना यांनी एक फार मोलाचं मार्गदर्शन केलं. घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून कसं आपण लाईफ जॅकेट करावं आणि पुरामध्ये काय करावं याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. आग लागल्यानंतर काय करावं याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. सिलेंडर बाबतीत आणि LPG बद्दल फार मोलाची माहिती त्यांनी दिलेली आहे. या माहितीचा नक्कीच नागरिकांना उपयोग होणार आहे. तर आज मी महापालिकेच्या ह्या सर्व टीमचं फार मनापासून आभार मानतो. प्रथम सर्वांना नमस्कार. मारुती चौकामध्ये आपत्कालीन विभाग तर्फे आज आयोजित कार्यक्रम चालू केलेला होता भैयांच्या मार्फत. भैयांनी तर माहिती दिलेलीच आहे, पण आपत्कालीन मध्ये आपण कोणत्या ह्याच्यामध्ये आपण साधन घेऊन आपत्कालीन व्यवसायामध्ये आपण स्वतःची काळजी घ्यावी हे महापालिकेचे सर्व जण टीम येऊन आम्हाला ह्या चौकामध्ये मार्गदर्शन दिले. आणि तसेच कॉलेजच्या मुलीही होत्या, त्यांनाही मार्गदर्शन मिळाले. घरामध्ये गॅस आपला म्हणजे हे झाला फुटला तर आपण त्यासाठी काय करावे लागेल काय नाही ही माहिती त्यांनी दिली प्रशिक्षकांनी. आणि तसेच वस्तू आपण टाकून देतो, बाटल्या म्हणा लाकडे म्हणा, त्याचा उपयोग आपण कसा करावा कसा नाही, थर्माकोलचा कसा उपयोग करावा ह्याचीही त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली. म्हणजे आपण थोडक्यात बचावाने आपण बाहेर पडू शकतो हे नागरिकांनी त्यांनी माहिती देऊन सांगली. मी महापालिकेचे आभार मानते.